लातूर जिल्ह्यातल्या चाकूर इथं संत विठ्ठलशास्त्री महाराज आणि विश्वानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या अप्रकाशित काव्यसंपदेचं प्रकाशन आज श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठाधीश विद्या नरसिंह भारती स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आलं। संत विठ्ठलशास्त्री महाराजांचं काव्य हे पंत, तंत आणि संत काव्याचा त्रिवेणी संगम असल्याचं मान्यवरांनी सांगितलं। नव्या पिढीपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचवण्यासाठी नारदीय कीर्तन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, असं काव्य संपदेचे संपादक रामदास भानुशास्त्री यांनी यावेळी सांगितलं। हा ग्रंथ भक्ती साहित्यास नवी दिशा आणि संत परंपरेला नवसंजीवनी देणारा ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। यावेळी देगलूरकरचे गुरुराज महाराज आणि विदर्भ साहित्य परिषदेचे सदस्य माधवबुवा आजेगावकर, विकासबुवा डिग्रसकर आणि मनोहरराव ढोक उपस्थित होते। बऱ्याच वर्षांपासून आम्ही श्री विश्वानंद सरस्वती स्वामी महाराजांचं साहित्य ऐकत होतो, पण आज ही आनंदाची गोष्ट आहे की इथे साहित्य प्रकाशित झालंय। आमच्यासारख्या नवीन पिढीला संत वाङ्मय कळतंय, याचा खरंच आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि खरंच खूप छान वाटतंय। सृष्टीच्या निर्मितीपासून चालत आलेली नारदीय कीर्तन परंपरा म्हणजे वैकुंठामध्ये नारद महर्षी देवासमोर भगवंतासमोर जे कीर्तन सादर करतात ती ही परंपरा जुन्या काळामध्ये अनेक कीर्तनकार या परंपरेचा अवलंब करायचे आणि समाज प्रबोधन करायचे। याच्यामध्ये सगळं होतं, नाट्य होतं, संगीत होतं, अभिनय होता, भक्तिरस होता। पण कालांतराने नारदीय कीर्तनाचे अभ्यास कमी झाल्यामुळे ही कीर्तन परंपरा लोप पावण्या पलीकडे जायला लागली। त्या काळातले 200 वर्षापूर्वीचे चाकूरचे थोर संत चूडामणी श्री विठ्ठलशास्त्री महाराज यांचं काव्य नारदीय कीर्तनाकरता उपयुक्त होतं, पण दुर्दैवाने आजपर्यंत ते प्रकाशित झालं नाही। आज त्यांचं साहित्य प्रकाशित झालंय, ते संपूर्ण साहित्य संत काव्य, तंत काव्य आणि पंत काव्य याचा त्रिवेणी संगम असणार आहे। संत काव्य तितकंच प्रभावी आहे, पंत काव्य तितकंच छान आहे आणि तंत काव्य ही तितकंच प्रभावी आहे। समाजामध्ये सध्या मराठी भाषेला ग्लानी आलेली आहे। या मराठी भाषेला संजीवनी देण्याकरता हे साहित्य उपयोगी पडेल अशी खात्री आहे मला। हे साहित्य आज लोकांसमोर सादर होत आहे, लोकांच्या हातात पडत आहे, मला मनातून खूप आनंद वाटतोय। प्रत्येकाने या साहित्याचा आनंद घ्यावा आणि सत्संग जो असतो तो सत्संग म्हणजे संतांचं साहित्य घरी आणून त्याचा अवलंबन करणं, अनुसरण करणं या गोष्टी जनतेने कराव्यात अशी विनंती दूरदर्शन मार्फत मी आपणा सर्वांना करतोय। धन्यवाद।